आयुष्य असो नाहीतर जन्मकुंडली, गुरुबळ पाठीशी असेल तर अडकलेली कामे वेगाने होतात. गुरुपौर्णिमेला यासाठीच सोपे 4 उपाय अवश्य करा. गुरु असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आयुष्यात गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असते. जसे की नुसते प्रयत्न करून उपयोग नाही, तर ते योग्य दिशेने केले तरच अपेक्षित फळ मिळते. ती योग्य दिशा दाखवण्याचे काम गुरु करतात. ही गुरुकृपा लाभावी म्हणून 4 सोपे प्रभावी उपाय सांगत आहे. अनेकदा आपल्या आयुष्यात आपण प्रचंड मेहनत करतो, अहोरात्र कष्ट उपसतो, पण ऐनवेळी नशिबाची साथ न मिळाल्यामुळे यश हुलकावणी देते. जर तुमच्याही बाबतीत असेच घडत असेल तर येणारी गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी ठरू शकते. येत्या 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रात आणि धर्मशास्त्रात गुरुपौर्णिमेच्या दिवसाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या दिवशी आध्यात्मिक गुरु, कुलदैवत आणि श्रीहरी विष्णूंची उपासना केल्याने भाग्योदय होतो आणि कष्टाला नशिबाची भक्कम साथ मिळायला सुरुवात होते. 1. उपाय नंबर 1. देवघरातील बाळकृष्णाला दुधाने व पाण्याने अभिषेक करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा पाळण्यातील रूपाला गाईचे कच्चे दूध आणि शुद्ध पाण्याने भक्तिभावाने अभिषेक घाला. फायदा: गाईचे दूध हे सात्विकतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. श्रीकृष्णाला दुधाने अभिषेक घातल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मनाला शांती मिळते आणि भाग्यातील अडथळे दूर होण्यास मदत होते. उपाय नंबर 2. पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा पदार्थांचा नैवेद्य दाखवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवाच्या पूजेनंतर श्रीकृष्णाला किंवा भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. काय अर्पण करावे? पिवळा शिरा, बेसन लाडू, केशर भात किंवा पिवळी जिलेबी यासारख्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. यामुळे गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते आणि भाग्योदय वेगाने होतो. उपाय नंबर 3. पिवळ्या वस्तू, वस्त्र आणि केळीचे दान करा. शास्त्रात दानाला अत्यंत मोठे स्थान आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर एखाद्या गरजू व्यक्तीला, ब्राह्मणाला किंवा मंदिरातील साधूंना पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान द्यावे. दानाचे साहित्य: पिवळे वस्त्र म्हणजे कपडे, केळी, हरभऱ्याची डाळ, हळद किंवा पिवळी मिठाई दान करावी. फायदा: निस्वार्थ भावनेने केलेले हे दान तुमच्या कष्टांमधील सर्व अडथळे दूर करून यश आणि प्रगतीचे मार्ग मोकळे करते. उपाय नंबर 4. वयाने मोठ्या म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींची मदत करा व आशीर्वाद घ्या. केवळ पूजा अर्चा करून भाग्योदय होत नाही, तर योग्य कर्म आणि संस्कारही तितकेच महत्त्वाचे असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरातील आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक आणि वडीलधाऱ्या माणसांची सेवा करा. त्यांना मदत करा आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. घरात असणारे वडीलधारे लोक हे साक्षात गुरूंचे रूप असतात. त्यांचे आशीर्वाद आणि तुमचे प्रामाणिक कष्ट जेव्हा एकत्र येतात तेव्हा दुर्दैवाचे रूपांतर भाग्योदयात व्हायला सुरुवात होते. शेवटी एक समीकरण लक्षात ठेवा: कष्ट अधिक वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद बरोबर नशिबाची साथ. जर तुमच्या कष्टाला नशिबाची जोड हवी असेल तर 29 जुलै 2026च्या गुरुपौर्णिमेला हे सोपे उपाय नक्की करून पहा. भगवान श्रीकृष्ण आणि गुरूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन यश नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहील. धन्यवाद.